चोखा मिळियाने पाजियेल दही पडो दिले नाही उणे त्याचे तयाचे चरित्र परिसावे सादर करीतो नमस्कार संत जना तयाची जे कांता तयाची सारिकी भावार्थ नेटकी आवडीची साधन द्वादशी आली एकेकाळी उठोनी प्रातकाळी काय बोले उठी उठी कांते स्वयंपाक करी आता येतील हरी पारण्यासी तव एका ब्राह्मणे ऐकिली मात तेणे दिवाणात सांगितले दिवाणाने दूत पाठविले त्यासी चोखा मिळियासी धरुनी आणा दूती जाऊनी या धरुनी आणिले म्हणे काय झाले चोखा मेळा विठोबासी दही पाजित असता काहो माझ्या हाता आसडीले रडतो हाकारे सभेसी पुसती तो म्हणे वृत्तांत ऐसा झाला रुसुनिया विठो गेला म्हणूनी रडे दीर्घध्वनी करूनिया म्हणतिया महाराने देव बाटविला जीवे मारायाला बैल जुंपा बांधोनिया पाय हाकियले बैल धरुनी शिवळ विठो उभा उडतिया सूड बैलांचे पाठी मारिता हिंपुटी थोर झाली तयाची ते कांता उभी राहुनिया म्हणे देवराया हात काढी खादले जेविले त्याचा हा उपकार दुबळीचा भ्रतार मारू पाहसी पाळिले पोसिले माझी या धन्याशी उतराई झालासी ओढवण्या अन्नाची त्वाक्रिया नाही रे राखिली रांडकीत्वा केली चोखियाची काढी हात आता जाय परता उसण्या जाय पोट पोसण्या येथुनिया चोखा म्हणे रांडे विश्वाचा पोसणा संतांचा देखणा विठो माझा जनलोक पुसती कोणा बोलतीस ते म्हणे तुम्हास काय दिसे अनंत ब्रह्मांडे जयाचे उदरी त्याने चहुकरी धरियेले पितांबरधारी घनश्याम मूर्ती रखुमाईचा पती विठ्ठल हा समस्तासी तेव्हा दिले दर्शन केले समाधान नामा म्हणे चोखोबाची कांता असे ती गर्भिण झाले तीच पूर्ण नवमास करुणी विनंती पतीसी बोलत असावे साहित्य घरा माझी ऐकून या चोखा करीत विचार कोणी ऐसा घोर वागवावा नपुसता गेला बहिणीच्या गावा आनंदे केशवा आळवीत दोन प्रहर झाले न येती भोजना कांता विचारणा करीतसे शोध करीताना संध्याकाळ झाला पती माझा गेला कुणीकडे विरक्तासी मी तो सांगितले काम कैसा झाला भ्रम माझे बुद्धी अहो पांडुरंगा आणा त्यासी आता न सांगे मी वार्ता संसाराची झाली तेव्हा श्रमी प्रसूत वेळा आली विठाई धावली तेची वेळा चोखोबाची बहीण झाला सारंगधर बहिणी उघडा द्वार हाका मारी
दोघीही भेटल्या तेव्हा आनंदाने आले ते रुदन चोख्या कांते. बरे बाई तुम्हा देवाने धाडिले पती माझा गेला कुणीकडे. चाणाक्ष बायका तुम्ही अनिवार अज्ञान भ्रतार तुमचे गावी. म्हणून या तुम्ही सांगता त्या काम विरक्तासी श्रम वाटतसे. दादा माझा सुज्ञ आधीच हे श्रुत होयाचे ते होत आपणची. केली त्वा सूचना आला माझ्या घरा त्याने केली त्वरा मज लागी. सर्व ही साहित्य दिले म्हणे आता नको करू चिंता वहिनी काही. सर्व ही साहित्य होते ती जपाशी रिद्धी सिद्धी दासी तयाची या. प्रसूत ते झाली पुत्र झाला तिला आनंद वाटला पांडुरंगा. वाटिली शर्करा सर्वत्र यातीसी माझ्या चोखोबासी पुत्र झाला. लावूनी उठणे न्हाणीयले तिला श्रमतीचा गेला सर्वांगाचा. पाचवीही केली तिने आनंदाने घातले भोजन याती लागी. 13वे दिवशी बाळते पाळणा खाली तसे राणा वैकुंठीचा. साडी आणि चोळी आंगडे टोपडे आणि यले कोणे रखमाईने. बोलावूनी सुवासिनी पाळणा घातले नाम ते ठेविने कर्म वेळा. बारसेही केले तिने आनंदाने घातले भोजन सर्व याती. चोखोबासी मास झाला बहिणी घरी विचार्यंतरी चोखा तेव्हा. सोडोनिया आलो प्रपंचाचे भय अंतरले पाय देवादीते. सद्गदित झाले तयाचे अंतर प्रेम अश्रू नीर वाहे डोळा. येतो बाई आता कृपा असो द्यावी सांगून पाठवी आपुल्या हाते. आता जाते बहिणी आपुल्या गावाला रागे भरतील मला धनी माझे. ऐकूनिया बोले चोखोबाची कांता नका जाऊ आता बाई तुम्ही. येऊ द्या घरधनी करतील बोळवण कायमी उत्तीर्ण होऊ आता. काय काय आठवू तुमचे उपकार न पडे विसर जन्मोजन्मी. दादा माझा असे पांडुरंग भक्त सदा त्याचे चित्त देवावरी. मान्य करी वहिनी तयाचे वचन तेणेची कल्याण असे तुमचे. सद्गदित झाले दोघीचे अंतर प्रेम अश्रू नीर वाहे डोळा. सांभाळी हा आता माझा कर्ममेळा येईल चोखा मेळा घरी आता. थांबाबाई आता शिवती मी चोळी न लगे वन माळी बोलतसे. कुसोनी सर्वांची गेला तो सावळा आता चोखा मेळा घरा लागी. येऊनिया कांता वंदित चरण दिले उचलून बाळ हाती. बाई आता गेल्या भेटल्या वाटेसी खंतिया जीवासी वाटे त्याची. सांगितला त्यासी सकळ वृत्तांत सद्गतीत चित्त चोखा झाला. कैतीबाई येथे झाले पांडुरंग धन्य तुझे भाग्य भेटी झाली. सद्गदित झाले दोघांचे अंतर प्रेम अश्रू नीर वाहे डोळा. भक्तांची संकट पडोने दी देव खाली तसे धाव त्यांच्या काजा. विष्णुदास नामा वंदी त्याचे चरण वर्णितसे गुण वारंवार. मंगळ वेड्या भोते कुसु घालावया महारासी ज्ञावया दूत आले. महारास मागमे चोखा मेळा गेला काम ते लागला करावया. सर्व काळ वाचे विठ्ठल नाम छंद आठवी गोविंद वेळोवेळा. 4 महिने याची रीतीने लोटले कुसु कडाडिले अकस्मात. तया खाली महार बहु चूर झाले चोख्याने अर्पिले प्राणदेवा. देव म्हणे नामया त्वा जावे तेथे त्याच्या अस्थी येथे घेऊन याव्या.
नामा म्हणे देवा कैसा ओळखाव्या, विठ्ठल नाम जयामध्ये निघे। ऐकोनी या कानी अंतळी भराव्या, आणोनी या द्याव्या आम्हापाशी। शाली वाहन सके 1260, प्रमाथी नाम स्पष्ट संवत्सर। वैशाख वद्य पंचमी सुदीन, गुरुवारी प्रयाण करी चोखा। चोखा माझा जीव चोखा माझा भाव, कुळ धर्म देव चोखा माझा। काय त्याची भक्ती काय त्याची शक्ती, मीही आलो व्यक्ती तयासाठी। माझा चोखियाचे करीती जे ध्यान, तया कधी विघ्न पडोने दे। नामदेव अस्ति आणिल्या पारखोनी, घेत चक्र पाणी पितांबरी। देवाचे अंचळी उठीला गजर, विठ्ठल नामे अंबर गर्जतसे। संत समुदाय पताकांचे भार, लोटले गजर ऐकावया। वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार, नामाचा गजर महाद्वारी। ऐसी आनंदाने नामाचा गजरी, दिली महाद्वारी समाधी त्या। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। हस्ती निक्षेपण आपुलिया हाते, करुणी अनंते पाषाण ठेवी। राही रखुमाई पुरवंडी करीती, सत्यभामा आरती ओवाळीत। नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा, जाईन माझा बापा ओवाळून।